रामकृष्ण हरी नर्मदे हर. पुणे पुढं जे कुंड बघतोय तिथं पुढच्या साईडला गोमुख कुंड आहे. प्रभू चंद्रांनी बाण मारलेला आहे. इथं पाणी उगम पावलंय. इथून खालच्या साईडला आहे ना भुईर आहे सगळा असा. इथून पांडव लोक जात होते. आता हे काही ह्याच्यानंतर बंद झाले. हे गोमुख आहे आणि इथले रहिवासी आहेत. हे आपल्याला थोडी माहिती देतील. रामकुंड से बाण मार तो हमने इधर ही झरकुंड बनाया जी. झरकुंड बनाने के बाद में इसके सामने महादेव का मंदिर बना जी जी. ये आगे देखते देख आगे सकते तो इसके साइड में देखो तो वो भैरव भैरवनाथ. भैरवनाथ का मंदिर है. अच्छा. इसके बाद में मसाने के सब जलाने वाला है जी. हाँ. और ये ऊपर हनुमान जी का मंदिर है. भैरवनाथ का मंदिर वो भैरवनाथ का मंदिर है. ये ऊपर है वो. ऊपर है कार भैरव है जी जी. ऊपर कार भैरव का मंदिर है नीचे महादेव का मंदिर है. महादेव का मंदिर आहे. हे झरकुंड आहे. झरकुंड नाव आहे याचं. राम सीता वनवास करके गया वही झरकुंड है. अच्छा. त्रेतायुग में वो वनवास करके गया. त्रेतायुग में आया था. हाँ. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. भृगु ऋषींनी स्थापना केली. आता आपण हे बघतोय हे शिवलिंग. या शिवलिंगची स्थापना भृगु ऋषींनी केलेली आहे. भैरवनाथ मंदिर प्राचीन मंदिर आहे. खूप वर्षापूर्वीचं. जय भैरवनाथ. जय भैरवनाथ. जय भैरवनाथ. त्या साईडला बघतोय हे भवानी शंकर मंदिर आहे. ते पण प्राचीन मंदिर आहे. एक भवानी शंकर का है हनुमान का मंदिर. दो मंदिर है उधर. दूसरा एक बबलू माता जी का मंदिर. जी जी. भगवान की जय. राम सीता मंदिर. इकडे गणपती महाराज. इकडे पवनपुत्र हनुमान महाराज. बबलू वाहन. खूप सुंदर मंदिर आहे. खूप सुंदर. जय बजरंगबली. जय श्रीराम. आपण हे आता सर्व बघितलं. हे इथं प्रभू रामचंद्रजीने वनवास करून म्हणजे वनवासाच्या टायमाला इथून गेलेले आहे. खूप सुंदर आणि खूप अप्रतिम प्राचीन